नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड Q4 रिझल्ट, नेट प्रॉफिट अप 18% टू ₹504 कोटी, रेव्हेन्यू जम्प्स 57%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025चा Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन ₹504 कोटी आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा प्रॉफिट होता ₹428 कोटी आणि या बँकचा टोटल इन्कम इन्क्रीज होऊन आला आहे ₹5031 कोटी आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या बँकचा टोटल इन्कम होता ₹3385 कोटी आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअरवर आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज शेअर झूम आफ्टर Q4 प्रॉफिट रायजेज 34% इयर ऑन इयर बेसिस टू ₹619 करोड, रेव्हेन्यू जम्प्स 36%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025चा Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 34.1%ने इन्क्रीज होऊन ₹618.9 कोटी आला आहे आणि मित्रांनो, एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा प्रॉफिट होता ₹461.5 कोटी आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 36.4%ने इन्क्रीज होऊन ₹4003.9 कोटी आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता ₹2935.8 कोटी आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे आणि मित्रांनो, याचमुळे आज या कंपनीचा शेअर जवळपास 15%ने अप्पर सर्किट आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिएंट DLM लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिएंट DLM लिमिटेड शेअर सर्ज ऑन रिपोर्टिंग 36% जंप इन प्रॉफिट इन Q4. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिएंट DLM लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन ₹428 कोटी आला आहे आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये याचा रेव्हेन्यू होता ₹361.84 कोटी आणि मित्रांनो, त्याचसोबत सिएंट DLM लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 36%ने इन्क्रीज होऊन ₹31 कोटी आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता ₹22.74 कोटी आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सिएंट DLM लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पूनावाला फिनकॉर्प लॉन्चेज कन्झ्युमर ड्युरेबल्स लोन बिझनेस. तर मित्रांनो, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीने कन्झ्युमर ड्युरेबल लोन बिझनेसमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे आणि मित्रांनो, मागल्या वीकमध्ये अपडेट आला होता की पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. म्हणजे मित्रांनो, पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडकडून 2 वीकमध्ये 2 अपडेट आले आहे आणि या अपडेटनुसार या कंपनीने 2 नवीन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे आणि मित्रांनो, जेव्हा कोणत्याही कंपनीला त्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसते
तेव्हाच ती कंपनी त्या बिझनेसमध्ये एंट्री करते. याचा सरळ आहे की त्या बिझनेसमध्ये त्या कंपनीला ग्रोथ दिसत आहे. तिथे इन्कम जनरेट करण्याचा एक अपॉर्च्युनिटी आहे. चला तर बोलूया अंबुजा सिमेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स कंप्लीट ॲक्विजिशन ऑफ 47% स्टेक इन ओरिएंट सिमेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने ओरिएंट सिमेंट लिमिटेडचे 9.59 कोटी इक्विटी शेअर म्हणजे ओरिएंट सिमेंट लिमिटेडमध्ये 46.66% हिस्सेदारीचे ॲक्विजिशन पूर्ण केले आहे. बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SCL टेक Q4 रिझल्ट प्रॉफिट रायजेज 8% इयर ऑन इयर बेसिस टू ₹4,307 करोड, ₹18 पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन 4,307 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यूसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज होऊन 30,246 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 18 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 एप्रिल 2025. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026साठी रेव्हेन्यू ग्रोथसाठी 2 ते 5ची गायडन्स दिली आहे. आणि मित्रांनो, याच इम्पॉर्टंट अपडेटमुळे आज SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरने आज चांगला परफॉर्मन्स केला आहे. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4,280 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 4,886 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,797 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आली आहे 4,886 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 671 कोटी रुपयांनी घसरून या Q4मध्ये आला आहे 456 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 918 कोटी रुपयांनी घसरून Q4मध्ये आला आहे 456 कोटी रुपये. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरमध्ये आज आपल्याला प्रेशर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस शेअर प्राइस इन फोकस बिगिन्स कमर्शियल प्रोडक्शन ॲट न्यू प्रयागराज फॅसिलिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडने अनाऊन्समेंट केली की वरुण बेवरेजेस लिमिटेडने आपल्या न्यू प्रोडक्शन फॅसिलिटी जी प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये लोकेटेड आहे, इथे या कंपनीने कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस बेस बेवरेजेस आणि ॲडव्हान्स ड्रिंकिंग वॉटरची कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले. आणि मित्रांनो, याचा इम्पॅक्ट आपल्याला फ्युचरमध्ये या कंपनीच्या रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिटवर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर वरुण बेवरेजेस लिमिटेडने 30 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि वरुण बेवरेजेस लिमिटेड 30 एप्रिल 2025ला क्वार्टरली रिझल्टसोबत इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स
करू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.